नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. राज्यात शेतकरी आत्महत्यांचा दर वाढतोय. गेल्या 2.5 वर्षात म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात 3,500 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. या वर्षी पहिल्या 3 महिन्यांमध्ये किंबहुना पहिल्या 2 महिन्यांमध्येच 300हून अधिक आत्महत्या झालेल्या आहेत. अशा वेळी राज्य सरकारनं खास करून जो कोरडवाहू शेतकरी आहे त्याला तरी कर्जमाफी द्यावी अशी मागणी विरोधक, सत्ताधारी पक्ष, शिवसेना आणि भाजपचेही आमदार करतायत. आता सरकार खरंच कर्जमाफी देणार आहे का? केंद्र सरकारकडे मागणी करून सुद्धा कर्जमाफी मिळेल का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गळ घातली जाणार आहे. कदाचित खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचं शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन पंतप्रधानांची भेट घेऊ शकतं, त्यांना गळ घालू शकतं. पण एवढं होऊनही राज्याचं जे 18 मार्चला बजेट सादर होणार आहे त्यामध्ये कर्जमाफीचा निदान उल्लेख तरी असणार आहे का, याविषयी सुद्धा साशंकता आहे. म्हणूनच आज कर्जमाफीवर आपण चर्चा करतोय. तर दुसरीकडं आतापर्यंत भाजप सरकार असं म्हणत होतं की आम्ही कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती देऊ. म्हणजे काय, तर त्या शेतकऱ्याला इतकं सक्षम करू की त्याला कर्जापासून मुक्ती मिळेल, त्याला कर्ज घेण्याची गरजच पडणार नाही. पण जनतेचं असं म्हणणं आहे, जो पिसलेला शेतकरी आहे त्याचं असं म्हणणं आहे की आम्हाला सलाईन रूपामध्ये तुम्ही कर्जमाफी द्या, कारण आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे. आणि म्हणूनच कर्जमाफीची मागणी ही लावून धरली जाते आहे. विधिमंडळातलं कामकाज रोखून धरलं जात आहे. यावरच आहे आपली आजची चर्चा. आपला आजचा सवाल बघा. कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार टाळाटाळ करतंय का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत. मुद्दा क्रमांक 1, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारी उपाययोजना फोल ठरल्या का? मुद्दा क्रमांक 2, शेतकरी आत्महत्यांचा वाढता आलेख हा सरकारच्या अपयशाचा पुरावा आहे का? मुद्दा क्रमांक 3, 2021 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि उत्पादन दुप्पट करण्याचा भाजप सरकारचा दावा पटतो का? मुद्दा क्रमांक 4, शेवटचा मुद्दा, पंतप्रधान भेटीची मागणी करून शिवसेनेनं आपली भूमिका लवचिक केली का? आतापर्यंत जी शिवसेना कठोर वागत होती, कर्जमाफीशिवाय दुसरं काहीच नाही, तोच आमचा या विधिमंडळ अधिवेशनाचा अजेंडा आहे असं सांगत होती, ती शिवसेना आता म्हणते की आम्हाला पंतप्रधानांकडे न्या. तशी गळ शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना घातली आहे. मुख्यमंत्री सुद्धा शिवसेनेला असं म्हणाले की होय, मी पंतप्रधानांची वेळ घेतो आणि त्यानंतर आपण सगळेच दिल्लीला जाऊ. शिवसेनेनं आपली भूमिका लवचिक केली आहे का? तर होय, शिवसेनेची भूमिका लवचिक झालेली आहे. अशा सगळ्या प्रश्नांचा आज आपण धांडोळा घेणार आहोत. आपल्यासोबत स्टुडिओमध्ये चर्चा करण्यासाठी अपक्ष आमदार, प्रहारचे आमदार बच्चू कडू आहेत. आपल्यासोबत भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आहेत. आपल्यासोबत माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आहेत. थोड्याच वेळात आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार अनिल कदमसुद्धा असणार आहेत. मी चर्चेला सुरुवात करतो साहजिकच ज्येष्ठ पदाचा मान म्हणून शशिकांत शिंदे यांच्याकडून. शशिकांत शिंदे, तुम्हाला काही म्हणायचं आहे, सरकारला काही सांगायचं आहे? राष्ट्रवादीची सुद्धा ही मागणी आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे आणि राष्ट्रवादी मागणी करते आहे म्हटल्यावरती सरकार ती मान्य करेल असं अनेकांना वाटतंय. नाही, याच्यामध्ये आत्ता ही मागणी झालेली नाही. विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेसने गेल्या अनेक अधिवेशनापासून ह्या ठिकाणी दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, त्यावेळेला शेतकऱ्यांची कर्जमाफी, कर्जमुक्ती काय म्हणायचे ते म्हणूया, पण ते करावे अशा प्रकारची मागणी केलेली आहे. परंतु गेल्या अनेक अधिवेशनामध्ये या सरकारने आश्वासनाच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यांचं मग आर्थिक अर्थसंकल्पामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारची मग केंद्रात की राज्याच्या अर्थसंकल्पात फार मोठी तरतूद केली किंवा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असं कुठलंही चित्र दिसलेलं नाही.
एक आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे वर्षभरामध्ये 3,500 आत्महत्या झाल्यानंतर सुद्धा हे सरकार जर त्या ठिकाणी या बाबतीमध्ये निर्णय घेत नसेल, म्हणून अधिवेशनाच्या काळामध्ये या अधिवेशनामध्ये आम्ही सर्वांनीही भूमिका लावून धरली, विशेषतः यामध्ये शिवसेनेचे सदस्यसुद्धा या ठिकाणी सहभागी झाले. म्हणजे आमची मागणी रास्त हे त्यांना कळल्यानंतर ते सदस्यसुद्धा सहभागी झाले. मला एक आश्चर्य वाटतं की भाजपचे सदस्यसुद्धा त्या ठिकाणी सहभागी ज्यावेळेला झाले की काल 2 दिवसामध्ये, पण मला आज काय ते सहभागी झाले नाहीत, त्याचं कारण काय मला माहीत नाही. परंतु आज ते काय सभागृहामध्ये ते काय आंदोलनात सहभागी झाले नाही. पण मला एक कळत नाही आहे की हा महाराष्ट्रामध्ये आणि देशातल्या इतिहासातल्या पहिली घटना अशी असेल की ज्यामध्ये सत्तारूढ पक्षाचे आमदार आपल्या सरकारच्या विरोधामध्ये वेलमध्ये आणि विधिमंडळाच्या बाहेर सुद्धा या ठिकाणी आंदोलन करताय. म्हणजे एक तर त्याची 2 कारणं होत आहेत. सरकारवर विश्वास नसेल असं तर आहे, किंवा सरकारच्या असलेल्या शेतकऱ्यांच्या भूमिकेबद्दल त्यांची नाराजगी असेल, मुख्यमंत्री आणि राज्यकर्त्यांच्यावर त्यांची नाराजगी असेल तसं असेल, किंवा या असलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतमध्ये आम्ही सुद्धा या भूमिकेशी समर्थन करतो अशा प्रकारची भूमिका असू शकते. मला एक कळत नाही, जर सभागृहामध्ये आम्ही परवाच्या दिवशी सांगितलं होतं की आपण 1 ओळीचा फक्त ठराव करूया आणि या 1 ओळीच्या ठरावामध्ये सर्व सभागृहाचं संमती घेऊया आणि त्या कर्जमुक्तीच्या संदर्भातून कर्जमाफीच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घ्यावा असं मागणी केल्यानंतर सुद्धा 5 दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतर सुद्धा सरकार निर्णय घेत नाही, हे दुर्दैव आहे. मग जर सरकारला घोषणा करायची असेल, भाजपचे आमदार जर या सभागृहाच्या वेलमध्ये उतरत असतील तर खरं म्हटलं तर मला शंकेला कारण येतं की एखाद्या वेळा मुख्यमंत्री किंवा सरकारने सांगितलं असं की तुम्ही सुद्धा आम्ही कर्जमाफी करणार आहोत, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं फक्त हे श्रेय विरोधी पक्षाच्याच आंदोलनाला जाईल आणि त्या आंदोलनामुळे आपल्याला या शेतकऱ्यांचा रोष पत्करावा लागेल, म्हणून तुम्ही या ठिकाणी सहभागी व्हा, आम्ही माफी करणार असो असं जर त्यांच्या मनामध्ये असेल तर 5-7 दिवस सभागृहाचं कामकाज बंद पडण्यापेक्षा त्यांनी अधिवेशनाचा या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी कामकाज करावं अशी माझे म्हणणं आहे. आता ते सांगतायत, सुधीर भाऊंनी परवाच्या दिवशी सांगितलं की अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये केंद्राने भूमिका घेतली. तर या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 3 वेळा सप्लिमेंटरी बजेट इतक्याच राज्याच्या बजेटमध्ये करण्याची नामुष्की या सरकारवाल्या नियोजन शुद्ध कारभार करत असताना, कामकाज करत असताना, मग आमचं सभागृहामध्ये सुद्धा सर्वांनी मागच्या सुद्धा अनेक अधिवेशनांमध्ये सांगितलं की किती कर्जाचा बोजा होऊन द्या, महाराष्ट्राची तेवढी पत आहे, आपण शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्या, आम्ही कुठेही टीका करणार नाही, आपण कर्ज माफी करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घ्यावी ही आमची मागणी आहे. आजही आहे, जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत सभागृह चालवून द्यायचं नाही. कर्जमाफी झालीच पाहिजे. अवकाळी, दुष्काळी आणि या सर्व पिढीमध्ये जे काही शेतकरी अडकलेले आहेत त्यांना न्याय देण्यासाठी कर्जमाफी करण्याच्या बाबतीमधली भूमिका करावी हे मी म्हणत नाही. या राज्याचे मुख्यमंत्री निवडणुकीच्या अगोदर काही मंत्र्यांनी, काही नेत्यांनी आश्वासनं दिलेली आहे, योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू. मला दुर्दैवाने सांगायला होतं, योग्य वेळ कधी येते हे एकदा सरकारने सांगावं. खरं म्हटलं तर त्यांना नोटाबंदीमुळे असेल, ईव्हीएम मशीनमुळे असेल, पण जनाधाराचाच कौल मिळाल्यानंतर त्या जनाधाराचा आदर तरी चढवून त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेणं गरजेचं आहे. लोकप्रियतेसाठी नको, पण जनतेने निदान कौल दिला त्याचं काय, कारण तुम्ही उत्तर प्रदेशला मान्य करताय, देशाच्या पंतप्रधानांना सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही करतो, ठीक आहे, मग आपण हे तर करायला हरकत नाही आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की आजच्या चर्चेमध्ये शेतकरी फार अपेक्षेने आपल्याकडे पाहतोय आणि आजची चर्चा त्या निमित्ताने होत असताना आपण या माध्यमातून सरकारने भूमिका जाहीर करावी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे आणि ती करावी अशी आमची मागणी राहणार आहे. हे तोपर्यंत सभागृह चालू दिलं जाणार नाही, एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो. ठीक आहे. आपल्यासोबत दुसरे माजी मंत्री आहेत अब्दुल सत्तार, काँग्रेसचे. अब्दुल सत्तार, आतापर्यंत हे सरकार असं म्हणत होतं की आम्ही कर्जमुक्ती देतो आहोत आणि त्यासाठी आम्ही वेगवेगळ्या उपाययोजना करतो आहोत आणि त्याचा फायदा दिसतोय, पण याच सरकारच्या काळात आता 3,500 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. यावर्षीच जवळपास 300हून अधिक आत्महत्या होत आहेत. आजही आत्महत्या काही ठिकाणी झालेल्या आहेत. असं असताना उत्तर प्रदेशमध्ये भाजप जाहीरनाम्यातून आश्वासन देते की आम्हाला निवडून द्या, आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. मग आता या सरकारनं कर्जमाफी का देऊ नये? नाही, खरं म्हणजे
माझी मुख्यमंत्री महोदयाला एक आठवण करून द्यायची आहे का बाबा आढाव ज्यावेळेस 2 ऑक्टोबरला उपोषणाला बसले होते त्यावेळेस गिरीश बापट साहेबांनी लेखी पत्राद्वारे सांगितलं का 2017मध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. स्वामीनाथनचा जो आयोगात जे दिलेला आहे त्याच्याबद्दल लागू करू, हे सर्व त्यांनी बोलले. लेखी पत्र दिलं. गिरीश बापट या राज्याचे मंत्री आहेत. त्या मंत्री महोदयांनी लेखी स्वरूपात बाबा आढावांना दिला का आम्ही 2017मध्ये कर्जमाफी करणार. म्हणून आमच्या काँग्रेसची मागणी 2015 पासून आहे, 2014 पासून आहे. 2015ला मी मोठा मोर्चा काढला, त्याची आठवण करून दिली का सरकारने ज्या पद्धतीने निवडणुकीच्या अगोदर आपल्या जाहीरनाम्यामध्ये 7/12 कोऱ्या करण्याची घोषणा केली. त्या आपल्या जे त्यांचा जाहीरनामा होता त्याच्यामध्ये छापलेला आहे, सर्वांकडे उपलब्ध आहे. परंतु आज सरकार 2 वर्षाहून अधिक काळ झाला पण आज करत नाही. शेतकरी आत्महत्या करू लागले. ते म्हणते योग्य वेळी. तर योग्य वेळ कोणती आहे? मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून गिरीश बापट साहेबांनी जे काही पत्र दिला बाबा आढावांना त्याची आठवण करून देण्यासाठी खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्र वनच्या माध्यमातून मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईल का मुख्यमंत्री महोदयांनी आणि आमचे आमदार भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी पाटणी साहेब आहेत, त्यांनीही त्यांच्या नेत्याला सांगावं का शेतकरी आत्महत्या तुम्ही घोषणा करा. ते मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार आहेत, कदाचित ऐकतील त्यांचं. लाडके आमदार आहे म्हणून त्यांना मी सांगू लागलो की त्यांनी शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांच्याही मनामध्ये प्रत्येक वेळेस चर्चेमध्ये ते बोलतात की शेतकरी आत्महत्या करू लागले. याची सर्व परिस्थिती यांच्या समोर आहेत. आता सन्माननीय मंत्री महोदय जे शिवसेनेचे बोलले का आम्हाला पंतप्रधान महोदयाला, मी तर म्हणतो त्यांनाच कशाला, सर्व विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष एकत्रित जा आणि पंतप्रधान महोदयाला विनंती करा आणि त्यांच्याकडून असा कोणता वचन घ्या का 2 महिन्यात 3 महिन्यात आम्ही पैसे. परंतु आज या बजेटच्या सेशनमध्ये जोपर्यंत आपण प्रोव्हिजन करणार नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची किंवा कर्जमुक्तीची किंवा अजून काय त्यांना कोणत्या भाषेमध्ये बोलायचं ते त्यांनी ठरवावं. परंतु ही वेळ आता जी प्रत्येक महिन्याला, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक वर्षाचे आकडे आज आपण हजारोच्या संख्येमध्ये चाललेले आहे. दररोज 2 शेतकरी आत्महत्या करत आहे महाराष्ट्रामध्ये. मराठवाडा आणि विदर्भामध्ये त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे. आणि पाटणी साहेब पण विदर्भाचेच आमदार आहे, मुख्यमंत्री विदर्भाचे आहे. आता ते म्हणतात का काही पैसे ते तुमच्या प्रायव्हेट बँकेला त्याचा फायदा मिळणार आहे. काही लोक म्हणतात का त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला फायदा मिळणार, त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आहे. तुमच्याकडे सर्वांचे खाते आहे. तुम्ही ज्या पद्धतीने आज आपण जो पैसा देतो आणि ही कर्जमुक्ती करायची असेल तर सन्माननीय पंतप्रधान महोदयांनी 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. ते 15 लाख रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटला गेले तर आपोआप तो पूर्ण कर्ज भरून टाकेल आणि उर्वरित पैशामध्ये 2 पिकं कसे ठिबक कराल, स्प्रिंकलर कराल, वॉटर गन ज्या काही तंत्र नवीन आलेले त्या पद्धतीने शेती जशी करावी त्यासाठी पैसा लागणार आहे. आणि जोपर्यंत सरकार पैसा देणार नाही आणि सरकारचीच घोषणा आहे 15 लाख रुपये कर्जमुक्ती सरकारची, 7/12 कोरा सरकारचा आहे. वीज बिल माफीबद्दल सरकार बोलला होता निवडणुकीच्या अगोदर. हे आजचा जो सरकार आहे साहेब, मी तुम्हाला सांगतो 2 दिवसापासून सर्व डीप्या बंद करू लागले. शेतकऱ्याकडं जनावराला पिण्यासाठी पाण्याचा थोडाफार साठा आहे, तेही वीज कट करण्याचं काम चालू आहे. थोडं बहुत शेतकऱ्यांनी जे काही आपले हिरवे माल दिसायला पाहिजे म्हणून काही लोकांनी छोटे पीक घेतलेले आहे, काही भाजीपाला घेतलेला आहे, काही लोकांनी सूर्यफूल घेतला, काही लोकांनी यांचे कनेक्शन शेवटच्या टप्प्याचे 2 पाणी द्यायचे. तर आता ह्या सरकारने पहिल्यांदा एक कोयता घेऊन शेतकऱ्याच्या अंगावर धावू लागले हे MSCBचे अधिकारी. आणि साहेब माझ्या मतदारसंघात मी काल स्वतः फिरलो तर 47 सिल्लोड आणि सोयगावमध्ये 47 डीप्या कट केल्या साहेब. मी त्यांच्या अधिकाऱ्याला विचारलं तर ते म्हणाले सरकारचे आम्हाला आदेश आहे का पैसा मार्च एंडची वसुली आहे, ही वसुलीमध्ये पैसा देणार नाही तर कोणत्याही शेतकऱ्याला आम्ही वीज देणार नाही. अशा पद्धतीने वागू. हे कशामुळे वागू लागले त्यांना माहीत आहे. आता जिल्हा परिषद झाल्या, नगरपालिका झाल्या, महापालिका झाल्या. आता आपल्याला शेतकऱ्याची गरज नाही आहे. आता शेतकऱ्याचा किती रक्त प्यायचं आहे हे काम आता हे सरकार करू लागले. ठीक आहे. आपल्यासोबत विदर्भातले शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवरती राजकारण करणारे धडाडीचे अपक्ष आमदार बच्चू कडू आहेत. बच्चू भाऊ, आज तुम्ही एक मोलाची गोष्ट बोललेला आहात की शिवसेनेच्या हातात सगळं काही आहे.
शिवसेनेनं सरकारवरचं वजन कमी करता कामा नये, तरच या प्रश्नाची तड लागेल कर्जमाफीची, असं का म्हणालात? खरं तर शिवसेनेनं मनावर जर घेतलं तर एकतर सरकार वाचन नाहीतर जाईल, कर्जमाफी घ्यावं लागेल, करावं लागेल. शिवसेनेनं आपला मुद्दा सोडू नये ही अपेक्षा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे का हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादीवाले आता जे आमचे कलाम भाईचे जे अब्दुल सत्तार भाई जे बोलत होते, एवढ्या कडकडीनं बोलत होते, असं काही वाटतं का हे आता नव्यानं राजकारणात आले. सोंग करावं किती पक्षानं, यांच्या सोंगामुळे जास्त मरतात बरं शेतकरी. हो, म्हणजे सत्ता गेली तर शेतकरी, सत्ता आली तर शेतकरी गायब, व्यापारी. मी सांगतो हे दरोडेखोर कसे आहे, भाजपवाले असू दे का काँग्रेसवाले का राष्ट्रवादीवाले. 2012-13 यांचं सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं. राज्यानं शिफारस किती केली कापसाच्या भावाची? 5,268 रुपयाची. केंद्रानं जाहीर किती केलं? यांचं केंद्रात सरकार होतं 3,900, 1,500 रुपयाचा फरक आहे. यांचंच सरकार होतं. हे कर्ज काळाची पाळी काय येतं, तो फेडत का नाही, ही दरोडेखोरी आहे. हे भाजपवाले त्याचे बाप निघाले. तुम्ही सांगतोय 13-14 6,068 भाव होते, शिफारस केली. 4,000चे हमी भाव जाहीर केले, 2,000ची गॅप आहे. 14-15 पुन्हा काँग्रेसचं सरकार होतं, 6,505 रुपये राज्य सरकारने शिफारस केली, बच्चू कडूंनी नाही केली. यांचं सरकार होतं सत्तारबाईचं. हे दरोडेखोर कसे सांगतोय. नंतर केंद्रानं जाहीर काय केले भाव? 4,050. भाजपचं सरकार होतं केंद्रात. नाही 2015 50 भाजप भाजप 14-15 ऐका ना, 14-15 त्याच्या अगोदरचं सांगतो ना. नंतर भाजपचं सरकार आले. आमचे मोदी साहेब म्हणत होते 50% नफा धरून भाव काढू, तर त्या 15% काढले नाही बरं. म्हणजे एवढे लबाड बोलले तरी लोक मतं मारतात. हा भाग अलग आहे, नोटाबंदीचा असू दे काय किंवा मशीनचा प्रॉब्लेम. 15-16 6,894 आणि केंद्र सरकारनं जाहीर केले कापसाचे भाव 4,100, 50 रुपयानं वाढवले. 3,000ची गॅप आहे एका क्विंटल मागं. एका क्विंटल मागं जर 3,000ची गॅप आहे तर एका एकरात 5 क्विंटल कापूस म्हणजे 5 15,000नं लुटलं. देणार किती तुम्ही कर्जमाफी? म्हणजे 5 एकरवाल्याचं 45,000 रुपयानं लुटतं सरकार आणि फक्त 25,000 कोटीसाठी एवढी मरमर करतंय. 40% शेतकरी तर मी सांगतोय हे बँकेच्या बाहेर आहे, ते त्या बँकेपर्यंत गेलेच नाही. सावकाराकडून कर्ज घेतं ते तर मेले पार. दुसरा आपण पाहतो विजय मल्ल्याचे 9,000 कोटी माफ केले यांनी. स्वतः मोदी सरकारचा जाहिरातीचा खर्च 1.5 कोटीचा आहे. इव्हन 100 कोटी सबसिडी दिली गॅसवर, 250 कोटीची जाहिरात केली. म्हणजे एकंदरीत सगळी अवस्था जर पाहिली का मी जेव्हा सभागृहात अपक्ष म्हणून पाहतो या सरकारकडे, हे भाजपवाले विरोधात होते ना तर एकनाथ खडसेचं भाषण काढा, आमच्या देवेंद्र भाऊचं भाषण माझ्याकडे आहे. 6,000 रुपये भाव पाहिजे कापसाला, सोयाबीनला, मग आता 3,000च आहे. इतकी लबाडी चालू आहे का याच्यामुळे जास्त आत्महत्या होतं की काय, अशी एकंदर स्थिती आहे. आपण पाहतो का शिवसेना एका इकडे आज ज्यांनी भूमिका आपण पाहतो का त्यांनी वाघासारखं हे जर मांडलं तर बकरी होऊ नये. शिवसेनेनं वाघाची भूमिका त्यांनी बजावली पाहिजे. ह्या शिवसेनेकडून आम्हाला ठीक आहे. आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार आहेत अनिल कदम, त्यांनाच विचारूया. अनिल कदम, बच्चू कडू काय सल्ला देतात बघा. शिवसेनेनं वाघासारखंच राहावं, तशीच मागणी कठोर ठेवावी, बकरी होऊन भूमिका लवचिक करू नये. ती भूमिका आज वर्षावर जे शिवसेनेचे मंत्री भेटायला गेले मुख्यमंत्र्यांना, त्यांनी ती भूमिका लवचिक केलेली दिसली. नाही, असे कर्जमाफी आणि कर्जमुक्ती या शब्दछलामध्ये आम्हाला काहीही स्वारस्य नाही आहे. शिवसेनेने आपली भूमिका स्पष्टपणानं विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आता मांडली आहे आणि या ठिकाणी माननीय अब्दुल सत्तार साहेब आहेत, पटणी साहेब आहेत, त्यांनी सगळ्यांनी आपली आपली भूमिका मांडली असेल. परंतु शिवसेना या भूमिकेवर आज नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार मागे असताना सुद्धा 2008 सालामध्ये आम्ही चालते व्हाचा नारा देऊन उद्धवजींच्या नेतृत्वाखाली सबंध महाराष्ट्र साहेबांनी पिंजून काढला आणि ह्या भूमिकेमध्ये आम्ही ठाम आहोत. मूळतः म्हणजे मला वैयक्तिक विचाराल तर मी शेतकरी आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी नको आणि काही नको, त्याच्या मालाला हमी भाव, हा सगळा विषय आपण पाहिला की अनेक शेतकरी नेते आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये झाले, अनेक चळवळी उभ्या राहिल्या, अनेक गोळीबार आंदोलनं झाली, परंतु याच्यानं आत्तापर्यंत काही निष्पन्न नाही झालं. 2008 साली कर्जमाफी झाली
त्यामध्ये त्या विषयावरती आता भाजपची सगळी मंडळी जी म्हणते आहेत की आम्ही कर्जमुक्ती करणार आहोत, आम्ही स्वयंपूर्ण करणार आहोत, ही गोष्ट खरी आहे की मागच्या कालखंडामध्ये काय झालं म्हणूनच तुम्हाला आम्हाला राज्यातल्या जनतेने या ठिकाणी सत्तेवरती पाठवलं आणि निवडून दिलं. आता निवडून दिल्याच्या नंतर सबंध शेतकऱ्याची राज्यामध्ये आत्ताच्या परिस्थितीनुसार अपेक्षा ह्या कर्जमाफी किंवा मुक्तीची का म्हणून येते, तर बच्चूभाई म्हणले तीच परिस्थिती आहे. शेतमालाला त्यांनी पिकवलेल्या पिकाला जर चांगला योग्य भाव मिळाला तर त्याला काही नको, कुठली सबसिडी नको आणि काहीच नको. परंतु ते होताना या राज्यामध्ये गेली अनेक वर्ष मी सांगितल्याप्रमाणे चळवळीतले अनेक नेते मंडळी आज नाही आहेत, तरी देखील शेतकऱ्याला कर्जमाफीची जी आवश्यकता वाटते आणि त्या म्हणून शेवट कुठेही पर्याय नाही राहिला. आणि म्हणून शिवसेनेची भूमिका जर आपण विचाराल अशीची, तर आमची ती क्लिअर आहे. आम्ही ती स्ट्रॅटेजी आणि आमचा तो शेतकऱ्यांच्या प्रती असलेला आमचा जो काही माननीय पक्षप्रमुखांचा अजेंडा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही माफी झाल्याखेरीज, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा झाल्याखेरीज आम्ही आमचा लढा थांबणार नाही. आता अब्दुल सत्तार साहेब म्हटल्याप्रमाणे ती गोष्ट खरी आहे की अर्थसंकल्पामध्येच खऱ्या अर्थाने या गोष्टीची तजवीज आणि तरतूद होण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि म्हणून परवा सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या अगोदर माननीय पंतप्रधानांची भेट ही होणं अपेक्षित आहे. आणि त्याच अनुषंगिक आत्ताही उद्धवजींशी आम्ही चर्चा केली. आमचा निश्चय झालेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत शेतकऱ्याला कर्ज माफी मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा हा अभेद्य असाच चालू राहणार आहे. आम्हाला विधिमंडळाच्या कामकाजातला वेळ महाराष्ट्राचा वाया घालवायचा नाही, परंतु महाराष्ट्रातला शेतकरी आणि शेतीचा कणा आणि महाराष्ट्राचा कणा म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो, देशाचा कणा म्हणून ज्या घटकाकडे पाहतो, तोच समाधानी नसेल तर आम्हाला विधिमंडळाचा अधिवेशनापेक्षा तो कणा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून आमची भूमिका याबाबत अगदी स्पष्ट आहे. जोपर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नाही, त्याचा 7-12 कोरा होत नाही, अर्थसंकल्पामध्ये त्याची तजवीज आणि तरतूद होत नाही, तोपर्यंत आमचा लढा इथून पुढे असाच राहणार आहे. ठीक आहे. आपल्यासोबत भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी आहेत. ते मुख्यमंत्र्यांच्या खूप जवळचे आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं उत्तर घेऊया. राजेंद्र पाटणी, 2008मध्ये केंद्राची आणि राज्य सरकारची महाराष्ट्रातल्या जवळपास 44 लाख शेतकऱ्यांना जी कर्जमाफी झाली त्यामध्ये 8,800 कोटी रुपयांची कर्जमाफी ती झाली. त्याचा फायदा हा असा झाला की आत्महत्यांचा दर ज्या 6 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये तिथे फायदा दिसला. आता कर्जमाफीची मागणी का पुढे येते, तर ती यासाठी येते की तुम्ही आता शेतकऱ्यांचं जगणं इतकं कठीण झालेलं आहे की कर्जमाफी देऊन त्याचा 7-12 कोरा करा, त्याला पुन्हा नव्यानं आयुष्य सुरू करण्याची संधी द्या. पण तुम्ही आतापर्यंत कर्जमुक्ती करू, आम्ही त्याला इतकं सक्षम बनू, आणि आता तर तुमचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवीनच एक पिल्लू सोडलेलं आहे. ते म्हणत आहेत की 2021पर्यंत आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न आणि उत्पादन दुप्पट करू. हे काय सरकारच्या मनात नेमकं काय? कर्जमाफी द्यायची आहे, कर्जमुक्ती करायची आहे, म्हणजे नेमकं काय करायचं आहे? माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि वित्तमंत्र्यांनी वारंवार हे स्पष्ट केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. मी आपल्याला काही गोष्टी निदर्शनास आणतो की या राज्यामध्ये सिंचनाची क्षमता 85 लक्ष हेक्टर होऊ शकते, एवढे आमच्याकडं पाणी आहे. पण आजपर्यंत जर आम्ही एकंदरीत बघितलं तर फक्त 49 लक्ष हेक्टरचं आम्ही सिंचन करू शकलो, अजूनही 36 लक्ष हेक्टरचं आम्ही सिंचन करू शकलो नाही. आणि मागच्या 10 वर्षाचा आलेख आपण बघितला तर आपण दरवर्षी 1 लक्ष हेक्टर सिंचन वाढवतो आहे. म्हणजे आम्हाला आमच्याकडं असलेलं पाणी अजून अडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना देण्यासाठी या गतीनं आम्ही गेलो तर आम्हाला 40 वर्ष लागतील, हे चित्र आहे. आणि याच्यात आम्ही ड्रिप आणि स्प्रिंकलर अजून वाढवलं तर आम्ही अजून जितकं सिंचन आजपर्यंत शेतकऱ्यांचं केलं याच्यापेक्षा जास्त सिंचन आम्ही करू शकतो. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. दुसरा, आपण नेहमी हा विषय येतो की शेतकऱ्यांची आत्महत्याग्रस्त भाग कोणता आहे? बच्चूभाऊकडूनचा आमचा हा आत्महत्याग्रस्त मेन भाग आहे अमरावती विभाग. मागच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची जर तुम्ही आपण आकडे बघितलेत, आमच्या विदर्भाला किती पैसे मिळाले? 12%. 8,800 कोटीपैकी आमच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांचे 12-12.5% पैसे माफ झालेत. ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती पाहिजे होती, कर्जमाफी पाहिजे होती, ज्या शेतकऱ्यांच्यामुळं हा प्रश्न पेटला, त्यांच्यात मराठवाड्यातही भाग आहे. मराठवाड्यालाही 10-12%च फायदा मिळाला. 75% फायदा ज्या आत्महत्याग्रस्त, जिथं 75% आत्महत्याग्रस्त आहेत त्यांना नाही मिळाला. म्हणून आत्महत्या ज्या भागात आहेत, आत्महत्या जिथं होत आहेत तिथं सिंचनाचा प्रश्न, ड्रीप इरिगेशन 100% अनुदान दिलं पाहिजे. तिथं प्रत्येक शेतकऱ्याला वेळ दिली पाहिजे. आणि शेतकऱ्यांना विषय हा नेहमी एक आपण आत्ता विषय मांडला की शेतकरी येणाऱ्या भविष्यात
या सर्व गोष्टीमध्ये सक्षम होणार आहे का, हे सर्व प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात की 5 वर्षामध्ये आम्ही दुप्पट उत्पन्न करणार आहोत. आपण मध्य प्रदेशचं आणि गुजरातचं ॲग्रिकल्चर ग्रोथ बघितली मागच्या 5 वर्षाची, तर आपल्याला असं निदर्शन असेल की त्या राज्यामध्ये 10 ते 15% ॲग्रिकल्चर ग्रोथ होती. म्हणजे जवळजवळ 2.25 पट त्यांनी 5 वर्षामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये ग्रोथ केली. आमचा 5 वर्षाचा आलेख बघा, आम्ही 1%, 2%, मागचे 2 वर्ष निगेटिव्ह होतो. आणि त्याच्यापूर्वीचा जर बघितला तर 2%, 3%च्यावर आमची ग्रोथ गेली नाही. याला मूळ कारण असं आहे की शेतकऱ्याला लागणारं पाणी विदर्भामध्ये, आता बच्चू कडू जिथून येतात किंवा आम्ही ज्या भागातून येतो, 5-5 वर्ष शेतकऱ्याला कृषीपंपाचं कनेक्शन मिळत नव्हतं. यांच्या राज्यात 70 2010मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले, 9मध्ये भरले, त्यांना आम्ही 2014 आणि 15मध्ये कनेक्शन देतो. 5 वर्ष शेतकऱ्यांना विहीर खोदली, तो पैसे आणतो, कर्जानं पैसे आणतो, बँकेकडून पैसे घेतो, अजून कुठून घेतो, विहीर खोद, त्याला 5 वर्ष आम्ही वीज कनेक्शन देऊ शकत नाही. तर शेतकऱ्याला काय गोष्टीची गरज आहे, जर त्याला त्या पायावर उभं करायचं असेल. पण आज जो मेजॉरिटी ऑफ द शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, तो त्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे, म्हणून तो आत्महत्या करतोय, हे अभ्यासाअंती पुढे येत आहे. त्याचा कर्जबाजारीपणा दूर करण्यासाठी त्याला कर्जमाफी नको द्यायला, मग तुम्ही त्याच्या खात्यात पैसे जमा करा ना, बँकांना नका देऊ. चला, बँकांचा फायदा कशाला करता, थेट त्याच्या खात्यात जमा करा. आता आपण एकंदरीत मी आपल्याला काही गोष्टी निदर्शनात आणतो. 2016मध्ये नागपूर आणि अमरावती विभागामध्ये 772 एकूण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याच्यात शेती संकटामुळे ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्यांचा आकडा आहे 260. म्हणजे 772 पैकी 260 म्हणजे 1/3 आकडा हा शेतीच्या प्रश्नांमुळे झालेला आहे. आणि 772 जे आकडे नाही, या पंचनाम्यावरती एकनाथ भाऊ खडसेंची एवढी भाषणं मी ऐकलेली आहेत की कसे बोगस पंचनामे केले जात होते आणि आता ते खरे झाले. नाही, यांचं कसं आहे की कलेक्टर, SP या लोकांची CBI CID पेक्षा जास्त चौकशी शेतकऱ्याची करतात. संधी भेटेल का? जो शेतकरी आत्महत्या करतो ना साहेब, त्याला 1 लाख रुपये देण्यासाठी, आज तुम्ही आठवण यांना मी करून देतो पाटणी साहेबाला, का एकनाथ खडसे साहेबांनी सांगितलं मी 5 लाख रुपये देऊ, आणि 1 लाख रुपयासाठी IAS ऑफिसर, IPS ऑफिसर यांची कमिटी सिलेक्ट करते का त्या शेतकऱ्यांची मरण्याची कारणं काय आहेत. म्हणजे इतक्या उदार मनाने या लोकांनी त्याच्यावर कमिटी नेमली, आणि जे आकडेवारी हे सांगू लागले, हे शेतकऱ्याला 1 लाख रुपये देत नाही, त्या 1 लाख रुपयासाठी रिजेक्ट करणाऱ्याची संख्या सांगू लागले ते. ठीक आहे. शशिकांत शिंदेंना काय म्हणायचं आहे? शशिकांत शिंदे, अशी जी आजच्या चर्चेत मला म्हटलं तर पटणे साहेबांचं मला खरं म्हटलं तर दुःख वाटतं आहे. त्यांच्या भाजपच्या खासदार वगैरे आणि काही नेत्यांची मुक्ताफळं आज पटणे साहेबांच्या चर्चेतून दिसते. त्यांनी जे विश्लेषण केलं, आजची चर्चा शेतकऱ्यांच्या आत्महत्याला खरोखर महाराष्ट्राचे शेतकरी बघतायत, त्या शेतकऱ्यांना मदतीच्या संदर्भातली आहे. तुम्ही क्लेरिफिकेशन काय करता, मी त्याच्यावर चर्चा करायची आमची सभागृहात चर्चा तयार आहे. साहेब, 2013, 14, 15, 16च्या अजून वीज कनेक्शन मिळालं नाही, हे काय सांगताय? तुम्हाला खरं सांगतो मी, पूर्णपणाने हे सरकार नियोजनाच्या बाबतीमध्ये फेल्युअर झालं आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत हे शहराकडे बघतं आहे, मेट्रो, बुलेट ट्रेन वगैरे हे सर्व सरळ करून द्या. आज तुम्हाला सांगतो दुर्दैवाने अशी जी फक्त मला 1-2 मुद्दे फक्त मांडायचे, त्याच्यावर त्यांनी क्लिअरिफिकेशन करावं. एक तर मला सांगा, कुठल्याही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या संदर्भातून, नियोजनाच्या संदर्भातून, पाण्याच्या संदर्भातून हे सांगून द्या आकडेवारी. पूर्णपणाने गेल्या 2.5 वर्षामध्ये या सरकारने बाजार समिती मुक्त केली, पण बाजार समिती मुक्त केल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांना भाव मिळाला का, त्यांची बाजारपेठ मिळाला का, हा प्रश्न आहे. तो विषय सोडून द्या. मुद्दा असा आहे की बँकेचं ते सांगितलं, बँकेच्यामुळे या ठिकाणी बँकेचा फायदा होतो. अहो, शेतकरी कर्ज काढतो तो सोसायटी आणि बँकेतूनच काढतो. आता त्याला कुठून तरी काढलं पाहिजे ना न्याय. मला एक स्टेटमेंटवर सांगायचं आहे, या राज्याचे अर्थमंत्री, या राज्याचे मुख्यमंत्री मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा जेव्हा हा विषय निघाला तेव्हा सांगितलं की शेतकऱ्यांचं आम्हाला उत्पन्न आणि राहणीमान वाढवायचं, आम्हाला कर्जमुक्ती द्यायची नाही, मग आपण शेतकऱ्यांना काहीतरी न्याय देणार. त्यांनी 3,500 कोटीची त्या ठिकाणी प्रस्ताव मागच्या कर्जमाफीच्या चर्चेच्या वेळा दिला आहे. काय दिलं? शेततळी काढू, त्याला त्यांनी प्लास्टिकचा कागद दिला नाही. मी एक उदाहरण सांगतो. आज उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर स्टेट बँकच्या अध्यक्ष ज्या अरुंधती भट्टाचार्य, त्यांचं स्टेटमेंट आहे. आज त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, की कर्जमाफी करणं म्हणजे शेतकऱ्यांना नाही ती सवय लावण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या अपेक्षा वाढवतोय.
परत शेतकरी मग अपेक्षा ठेवतील आपल्याला कर्जमुक्ती माफी केली जाईल म्हणून. आणि ते काय म्हणतात माहिती आहे का, आर्थिक शिस्तच बिघडून जाईल. मी हेच उदाहरण या अध्यक्षांच्या तोंडचं, या राज्याचे मुख्यमंत्री, या देशाचे पंतप्रधान आणि या राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या तोंडावरून हेच प्रश्न आले. म्हणजे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आलेलं उत्तर हे आपल्या प्रतिनिधीकडं किंवा शासनाकडे जातं आणि त्यामध्ये ते तशा पद्धतीची डोक्यामध्ये किंवा डोळ्यासमोर उद्देश ठेवतात की आपण हे सर्व बदललं पाहिजे आणि आपण कर्जमाफी करायची नाही. देशाच्या पंतप्रधानांची इच्छा नाही कर्जमुक्ती करायची. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मागच्या अधिवेशनातली उत्तर आहे अजिबात कर्जमुक्ती करायची विषय नाही आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही उत्पन्न वाढवू. पण उत्पन्न वाढवण्यासाठी काय केलं याचं नियोजन सुद्धा अजून न करता 3,500 या ठिकाणी आत्महत्या वाढल्या. हे दुर्दैव आहे की आज या चर्चेच्या माध्यमातून आपण हे करत असताना आज मला अजून सांगत नाही की कशा पद्धतीने आपण मार्ग काढणार आहात. उद्या सभागृह बंद आहे, बजेटचं तुम्ही कामकाज रेटून नेताय, मागण्या तुमच्या ज्या आज अर्थसंकल्पामध्ये राज्यपालाची भाषणं संपली, मागण्या संपल्या, पुरवणी मागण्या 3 वेळा तुम्ही सप्लिमेंटरी बजेट काढलं. कशासाठी काढल्या पुरवण्या मागण्या? त्या पुरवण्या मागण्याच्या तेवढे बजेटमध्ये काढलेल्या होत्या तेवढ्याच कोटीमध्ये आपण कर्जमाफी केली असती. मला अजूनही कळत नाही की एवढं गांभीर्याने आपण चर्चा करत असताना जर सरकार गांभीर्य नसेल, 5-5 दिवस 8-8 दिवस सभागृह बंद पडतं, सरकारला काहीतरी वाटलं पाहिजे का नाही? होय, माझं म्हणणं काय, नाही द्यायचं तर नाही म्हणून सांगा ना, होय किंवा होय म्हणून सांगा. सभागृहामध्ये तुम्ही चर्चेला सहभागी होत नाही. सभागृह बंद पडल्यानंतर, सभागृहाच्या बंद पडल्यानंतर सरकारची बाजू असते ते सावरून न्यायची किंवा काहीतरी ते सभागृह चालण्यासाठी समन्वय नाही. मुख्यमंत्री सभागृहात येत नाही, दुःखवट्याचा करतात आणि गोंधळ झाला की उठून निघून जातात. ठीक आहे बच्चू कडू, तुम्हाला काही विचारायचं आहे? बच्चू कडू. शशिकांतजी, मला एक आपल्याला प्रश्न करायचा आहे. तुमचं केंद्रात सरकार होतं आणि कृषी मंत्री खुद शरद पवारजी होते. स्वामीनाथन आयोग आपण 2006 मध्ये मान्य केला. 2006 पासून मान्य केलेला स्वामीनाथन आयोगाची शिफारस आपण सतत सरकारवर सत्तेत असताना मान्य का केली नाही, लागू का केली नाही? 50% नफा धरून भाव काढा म्हणजे उत्पादनपेक्षा उत्पन्न वाढेल सरकारचं, त्याच्यावर तुमचं कधीच काही दिसलं नाही. हो, कर्जमाफी झाली पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही, पण सरकार सत्तेत नसलं म्हणजे तुम्हाला शेतकरी आठवतं आणि सत्ता गेली, सत्ता आली का मग शेतकरी सोडता. असंच भाजपवाल्याने केलं आणि तुम्ही तेच करताय. तुम्ही स्वामीनाथन आयोग का शिफारस लागू केल्यानंतर त्याची शिफारस अंमलबजावणी का केली नाही? उत्तर द्या. बच्चू कडूजी, खरं म्हटलं तर काय, तुम्ही अपक्ष आहेत त्यामुळे तुमचं सगळं फायद्याचं जातं. फायद्याचं नाही आहे, तुम्ही कुठलंही सरकार आमचं असो कोणाचं असो. मला बोलून द्या ना, आता मला बोलून द्या. तुम्ही राष्ट्रवादीवर बोलता, काँग्रेसवर बोलता, मला बोलण्याचा अधिकार आहे ना. काहीतरी खरं निघालं पाहिजे ना बाहेर. असं आहे, तुम्ही बोललं म्हणजे आम्हाला बोलायची परवानगी नाही असं नाही होत. मला एक तुम्ही सांगा, मागच्या सरकारच्या वेळेला सुद्धा तुम्ही पाठिंबा दिला, तेव्हा कामं करून घेतली, तेव्हा काय बोलला नाही. आता या सरकारच्या बरोबर तुम्ही त्या ठिकाणी समर्थन दिलं, कामं करून घेतलं, तेव्हा बोलला. मी अभिमानाने पवार साहेब आणि सरकार होतं. आता मला बोलून द्या, कामाला जाऊन निधी आणला आता त्यांना त्यांचं पूर्ण करू द्या, मग मी तुमच्याकडे सगळ्यांना काम करून कमाई करून आणलं. त्यांचं पूर्ण होऊ द्या ना, त्यांचं पूर्ण होऊ द्या. शिंदे बोला. तुमची उत्तर दाखवले. मी पण या सभागृहामध्ये 25 वर्ष आहे. तुम्ही नका सांगू ते. आता माझा ऐका तुम्ही 2 मिनिटं. तुम्ही हे मान्य करावं लागेल. या मागच्या सरकारमध्ये मनमोहन सिंग आणि शरद पवार साहेब असल्यानंतर जे काही भाव मिळाले, कर्जमाफी मिळाली, उत्पन्नाला न्याय मिळाला, हे तुम्हाला नाकारता येणार नाही. तुमचं इतकं हिंमत असेल, स्पेसिफिक उत्तर द्या. हो, तुम्ही स्पेसिफिक उत्तर द्या. असं येऊन फिरून उत्तर देऊ नका. भाजपवाल्यासारखं उत्तर देऊ नका तुम्ही. कापसाच्या मी माझा स्वामीनाथन आयोगाच्या बद्दल बोलतो. मी स्वामीनाथन आयोगाच्या बद्दल बोलतो. तुम्ही स्वामीनाथन आयोगाच्या बद्दल बोला, स्पेसिफिक बोला, फिरून बोलू नका. सध्या सरकार सत्तेवर, आम्ही गेलो ना बाजूला, स्वामीनाथन आयोगाबद्दल बोला. सरकार त्यांचं सरकार त्यामुळेच गेलं. आता भाजपचं सरकार आहे. बरोबर आहे तुमचं बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. आता सध्या सरकार भाजपचं आहे म्हणून तर लोकांनी त्यांना सत्तेवरून खाली घेतलं ना.
काँग्रेस राष्ट्रवादीला म्हणूनच जनतेनं खाली शेतकरी खेचलं. आता मान्य तुमचं करतील सरकार ना. आहे भाजपचं, तुम्ही भाजपच्या सरकारला पाठिंबा दिलाय. पाठिंबा दिलेला आहे. हो, त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. दिला मी सांगतो दिला आता शिवसेनेत गेले उद्या ते माझा अजून पाठिंबा दुसरीकडे कोणाला जातील. म्हणजे सरकारला पाठिंबा आहे. माझ्या पाठिंबाचं एकही पत्र नाही, मी कुणाला पाठिंबा दिला नाही. अजूनही विरोधी पक्षाच्या बाकावर साईडनं बसतो मी. ते चीत आणि पाठ दोघंही खेळ खेळतात. नाही चीत आणि पट कसंही करू, तुम्हाला पाठिंबा द्यायचा आहे. मी तुम्हाला जे बोलू लागलो हे साहेब, पहा, आम्हाला हे सगळे दरोडेखोर आहे. शेतकऱ्यांच्या यांनी शेतकऱ्याला बद्दल लुटलं आहे. माफी शेतकऱ्यांच्या काय? बद्दल माफी कायची? आम्ही आमचंच दरोडेखोर तुमच्याकडे असं बाकी नाही. आहे. बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक तुम्ही काय आहे. माफी मी एक देताय? ब्रेक घेतोय कारण ही तुमच्याकडे चर्चा काय? तशी थांबणारी नाहीये. हे महादलित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती सर्वांच्याच भावना ह्या तीव्र आहेत. मग तो सत्ताधारी असू दे किंवा विरोधक असू दे किंवा सामान्य माणूस असू दे, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती सर्वांच्या भावना तीव्र आहेत. आपण एक ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करतंय का? 79 लोक म्हणतायत होय, 79% लोक म्हणतायत होय, कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास राज्य सरकार टाळाटाळ करतंय. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. चर्चा एकदम रंगात आलेली आहे. रंगात का नाही येणार? कारण प्रश्न हा शेतकऱ्यांचा आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आहे आणि विधिमंडळात चर्चा होत नाही आहे म्हणून तर इथं चर्चा करावी लागते आहे. कारण सरकारसुद्धा जागं झालेलं नाही आहे. राजेंद्र पाटणी, गेल्या 2 आठवड्यापासून म्हणजे आजचा दुसरा आठवडा आहे, विधिमंडळाचं कामकाज हे ठप्प होतं आहे, रोखून धरलं जातं आहे, प्रश्नोत्तराचा तास होत नाही आहे. अशा वेळी सरकारनं नेमकं सरकारला काय करायचं आहे हे तरी निवेदन करून स्पष्ट करावं, पण तेही मुख्यमंत्री करत नाही आहेत. अत्यंत स्पष्ट भूमिका आहे. सरकारला वेगवेगळ्या माध्यमातून या सभागृहामध्ये प्रश्न मांडायची संधी होती, चर्चा करायची संधी होती. शेवटी आम्हाला लोक या सभागृहात कशासाठी पाठवतात? त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पाठवतात. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होती, त्याच्यावर या पूर्ण विषयात चर्चा झाली असती. विरोधी पक्षाचा प्रस्ताव होता, त्याच्यावर हा विषय मांडता आला असता. पण आपण एकंदरीत सर्व चित्र बघा. यांनी त्या चर्चेशिवाय, चर्चेवरून कोणताच मार्क काढायचा नाही, यांना चर्चा करून शेतकऱ्याला न्याय द्यायचा नाही, यांना फक्त राजकारण करायचं आहे. ज्यांनी 60 वर्षात या राज्याच्या शेतकऱ्याला, देशाच्या शेतकऱ्याला न्याय दिला नाही म्हणून यांची अवस्था झाली. अजून फक्त यांना राजकारण करायचं आहे, यांना शेतकऱ्याला न्याय द्यायचंच नाही. यांनी आकडे काढून बघावे. शिंदेसाहेब म्हणत होते, त्यांनी सुद्धा आकडे काढून बघावे की मागच्या 2 वर्षात विजेचे किती कनेक्शन मिळाले. चर्चेसाठी कर्जमाफी थांबली आहे का मग? तर सभागृहात चर्चा आणि बजेट आहे. नाही, विरोधकांचं म्हणणं काय आहे की चर्चा खूप झालेली आहे, सर्वांना माहिती आहे काय करायचं आहे. कर्जमाफी तुम्ही द्या, एक ओळीचा ठराव करा म्हणतात, एक ओळीचा ठराव की आम्ही कर्जमाफी देतो. आणि चर्चा झाल्यावर माफ करणार आहे का? आणि माननीय मुख्यमंत्री काही पण सांगायचं. माननीय मुख्यमंत्र्यांनी कालही सांगितलं की देशाच्या पंतप्रधानांना याविषयी विषय मांडू. या देशात 2दा कर्जमाफी झाली, दोन्हीदा केंद्र सरकारनं केली. मुख्यमंत्री आणि दोन्हीदा कर्जमाफी. इकडे अशोक चव्हाण सरकारनं पण केली होती. तामिळनाडू सरकारनं केली ना मी कर्जमाफी? आपल्याला सांगतो, राज्य सरकारनं केली. अशोक चव्हाण सरकारनं आपल्या महाराष्ट्रात जी कर्जमाफी मिळाली आहे दोन्हीदा केंद्र सरकारनं केली. तामिळनाडू सरकारनं, राज्य सरकारनं केंद्र सरकारच्या निकषांचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यांच्यासाठी त्यांनी कर्जमाफी दिली. आपल्या इथं 200 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने बी त्याच्यामध्ये कर्जमाफी केली. आपण आता हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कर्जमाफी झाली पाहिजे. म्हणूनच आज मुख्यमंत्री बोलले की मी दिल्लीला सोबत चालणार आहे. आमची सुद्धा ही भूमिका आहे, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली पाहिजे, शेतकरी उभारायला पाहिजे. ही भारतीय जनता पार्टीची मुळी भूमिका नाही. आता कसं आहे, यांना हे माहित आहे की भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे, त्यांना उभं करणार आहे, त्यांना कर्जमुक्ती करणार आहे, त्यांना हेच. पण हे सर्व हे सरकार करणार आहे म्हणून त्यांचं श्रेय सरकारला मिळू नये किंवा सरकारनं करू नये म्हणून यांनी केलेलं आहे. सोंग पहिल्या दिवशीपासून एकही दिवस सभागृहात चर्चा नाही केली. एखाद्या दिवशी चर्चा केली असते आणि सरकारनं सकारात्मक उत्तर दिलं नसतं माननीय मुख्यमंत्र्यांनी चर्चेला, तर यांनी सभागृहात आले नसते, पायरीवर बसले असते, घोषणा दिली असत्या, मान्य झालं. एकही दिवस चर्चा नाही केली, कधीच सभागृहात आले नाही. फक्त यांना राजकारण करायचं, यांना शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलायचं नाही. पाटील साहेब, प्रश्न असा आहे की तुम्ही आधी हे ठरवा, कर्जमुक्ती आणि कर्जमाफी हे नीट लोकांना समजावून सांगा. कारण तुमची कर्जमुक्ती ही वेगळीच आहे. तुम्ही म्हणताय की आम्ही शेतकऱ्यांना लॉंग टर्म सगळ्या सोयी सुविधा पुरवू, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करू, त्यांचं उत्पादन वाढवू, पण ते डोक्यावर कर्ज आहे त्याचं काही बोलत नाही. जाधव साहेब, या देशात 1 कोटीच्या वर शेतकरी आहेत.
त्याच्यातले 60 लाख शेतकरी कर्ज घेतात, त्याच्यातले जवळजवळ 30 लाख 31 लाख शेतकरी थकीत आहेत. म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांच्या 30% थकीत आहेत. आणि आपण एकंदरीत जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघितल्या तर ज्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा स्पष्ट भूमिका आहे. असं होऊ नये की ज्या काढलं नाही, हां मुहूर्त काढायचं आहे. हां, आणि तर 100% सरकार या भूमिकेत आहे, माननीय मुख्यमंत्री या भूमिकेत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी तर काल परवाही सभागृहात चर्चा करू दे ना. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी यांना सकारात्मक उत्तर दिलं नाही, यांना उत्तर पटलं नाही, यांना उत्तर पटलं नाही. किती वर्ष, 60 वर्ष यांनी 60 वर्ष सत्ता भोगली. योग्य वेळ अजून आलेली नाही. योग्य वेळ नाही. मी यांना वेळेची आठवण का करून देऊ लागलो? एक मिनिट येतो शिंदे साहेब येतो. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी मी 3 वेळेस आतापर्यंत बोललो, यांना आठवण यासाठी करून देऊ लागलो. हा बजेट सेशन तुम्ही सांगा ना का आम्ही आज घोषणा करतो, याची अंमलबजावणी 2 महिन्यानंतर कराल. ठीक आहे, आकडेवारी काय आहे, कर्ज किती आहे, कशा पद्धतीने देणार आहे, कोणत्याही काँग्रेस राष्ट्रवादीचा भला होणार नाही याची सर्व दक्षता घेऊन कर्जमाफी करा. फक्त शेतकऱ्याला न्याय द्या. ज्या बँकेनी कर्ज दिलं शेतकऱ्याला ते त्यांनी बाप केला का जिल्हा मध्यवर्ती बँकेनी? त्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पैसे कोणाचे? व्यापाऱ्यांचे, शेतकऱ्यांचे. त्या पैशावरच ती बँक कर्जाचं हे सर्क्युलेशन जे चालू आहे. आजची परिस्थिती अशी आहेत की पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हे जे सांगू लागले की 36% लोकच फक्त नाही, 74% लोकांकडे आज पैसा भरायला नाहीये. आज 70 करून घ्या जरा. आकडेवारी तुम्हाला ही चुकीची मिळते. बरं ठीक आहे नाही आकड्यांवर नको, भावना समजून घ्या. मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक आहे औरंगाबादचा. मी माझ्याकडे माझ्या MD ला विचारल्यानंतरच बोलू लागलो. हे मी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचा संचालक आहे, यांना आठवण नसेल. आपण राज्याची चर्चा करतो, राज्याचा विषय मांडावा आणि राज्याचे आकडे मांडावे. मी जे राज्याला मुक्ती करा म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामधली परिस्थिती मराठवाड्यामधली राजधानी आहे, इतकी त्याचे वाईट हाल आहे, तर बाकी मराठवाड्याचे काय हाल असतील? तुमच्याकडे तुम्ही जे अमरावतीच्या बद्दल बोलू लागले, वाशिमच्या बद्दल बोलू लागले दोघंही, तर तुम्हाला विदर्भाची तितकी जाणीव आहे आणि तुमच्यापेक्षा वाईट परिस्थिती मराठवाड्याची आहे. मराठवाड्याचा शेतकरी ज्या परिस्थितीमध्ये आज संघर्ष करू लागला, अशी परिस्थिती एक मिनिट, अशी परिस्थिती कधी तिथेही माफी केली करणार आहे. हे बा तुम्ही कर्नाटक सरकारचे निर्णय पहा, तुमच्या सरकारचे, महाराष्ट्राचे, यांच्या सरकारचे निर्णय पहा. तुम्हाला तुम्ही पहिलेच बोललो अरे 2008 मध्ये सत्ता असताना माफ केलं ना. हे भाव बरोबर आहे, त्यांनी करून दाखवलंय. बच्चू कडू तुम्ही काहीतरी लोकांची दिशाभूल करू लागले महाराष्ट्राची. आकडेवारी तुमच्याकडे जी लिहून आणि त्याचं उत्तर देणं एकही शक्य नाही. ही कर्जबाजारीची कर्जमाफीच्या बाबतीत चर्चा चालू आहे. आणि कर्ज माझं कर्जमाफी झाल्यानंतर उद्या 7 बारावर कर्ज चढणार नाही का शेतकऱ्याचं? 100% चढणार आहे. काहीच फरक पडणार नाही. आधी त्याच्या डोक्यावर जे कर्ज आहे ते माफ झालं पाहिजे, ते मान्य आहे. हे अहवालातून पुढे आलं तरच आत्महत्या कुठेतरी त्याला खीळ बसू शकते. आमचं लुटलं माफी कायची हो, आमचं लुटलं या सरकारनं, काँग्रेसवाल्याने लुटलं आणि भाजपवाल्याने स्वामीनाथन यांनी लूट केली आमची केल्या. तर 2008 मध्ये कर्जमाफी झाली, यांना मी 30 आठवण तुम्ही दरोडेखोरी केली त्याचं काय सांगा? ठीक आहे मी अनिल कदम यांच्याकडे जातोय. ठीक आहे अनिल कदम यांच्याकडे जातोय. अनिल कदम एकच मिनिट. अनिल कदम शिवसेनेनं जी भूमिका घेतली त्या भूमिकेवरती शिवसेना ठाम राहत नाही. आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्यांना गळ घातली की तुम्ही आमचं शिष्टमंडळ घ्या आणि दिल्लीला चला, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींची आपण भेट घेऊया. हे करायची शिवसेनेला काय गरज होती? शिवसेनेनं कठोर वागायचं होतं ना. जर का आधीपासून जी भूमिका घेतली आहे ती आज लवचिक का केली आहे? अशी जी शिवसेनेने घेतलेली भूमिका ही कठोर आहे. मी मागाही स्पष्ट केलं की जेव्हा कर्जमाफीची जी काही आवश्यकता आहे, कर्जमाफी देण्याच्यासाठी केंद्र सरकारची त्या ठिकाणी मदत लागणार आहे आणि म्हणूनच्यासाठी ही लवचिकता बिलकुल नाही. तातडीनं माननीय पंतप्रधानांची भेट घ्या. आणि आमचं तर म्हणणं असं आहे की उद्याची आणि परवाची तारीख अर्थसंकल्प सादर होण्याच्या आत याबाबतचा स्पष्ट निर्णय आमच्या माननीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन घेतलेला आहे. यामध्ये कुठेही लवचिक धोरण आम्ही अवलंबन नाही. पाटणी साहेबांनी सांगितलं त्याच्यावर मी सांगू इच्छितो की विभागवार आपण चर्चा करत असताना आपण म्हणाला की विदर्भ आणि मराठवाडा, सत्तार साहेब सांगतात, सगळ्या गोष्टी खरी आहे. शशिकांत शिंदे जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रातले, आम्ही उत्तर महाराष्ट्रातले आहोत. आमच्याकडे वेगवेगळ्या प्रयोग करणारा शेतकरी आहे. मग तो फळभाजीवाला असेल, द्राक्ष उत्पादक असेल, ऊसाचा असेल, त्याच्या कर्जाची टक्केवारी जर आपण पाहिली तर ती प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे.
आणि या माफीच्या संदर्भामध्ये सत्तार साहेब म्हटले तसं आम्ही पाहिलंय मागच्याही विधिमंडळ अधिवेशनामध्ये, मागच्याही पंचवार्षिकमध्ये पाहिलंय की चर्चा नको निर्णय घ्या हे बोलणारे देखील आम्हीच होतो. आणि म्हणून आता आमची भूमिका शिवसेनेची पण याच्यामध्ये स्पष्ट आहे की चर्चा करण्याच्यापेक्षा प्रथम निर्णय घ्या आणि काहीतरी घोषणा करा आणि त्याच्यामध्ये स्पष्ट करा की आम्ही याबाबतचा निर्णय येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये घेणार आहोत. आणि हा निर्णय घेत असताना आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार. मग त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचे, कशा पद्धतीने ठरवायचं, मध्यमुदतवाल्यांना किती द्यायचं, कर्जमुक्ती करायची की माफी करायची, समृद्धी करायची का अजून कुठे न्यायचं, हे सगळे निर्णय होतील. आणि म्हणून आमची मंत्री फक्त केंद्राची जी मदत, माननीय पंतप्रधान आज सबंध देशभरामध्ये त्यांच्या विजयाचा वारू उधळतोय, आज त्यांच्याकडे सबंध देश एका आशेनं पाहतोय आणि म्हणून केंद्र सरकार याला माफी देणार आहे, केंद्र सरकारची मदत याच्यामध्ये लागणार आहे आणि ती देखील आम्ही टाइम बाउंड दिलेली आहे. उद्या असं म्हणाल की मग वेळ नाही आहे आणि पंतप्रधान नंतर वेळ देतील, आम्ही आमच्या मर्यादा घातल्या की ती वेळ आम्हाला उद्या किंवा परवाची हवी आहे आणि त्याच्यामध्ये निर्णय होऊन तरच अर्थसंकल्प सादर करा, अशा प्रकारची भूमिका शिवसेनेची आहे. आणि त्यामुळे इथे खूप चर्चा आपण जर करत बसलो तर शेतकरी आशा लावून बसलाय. आज मार्च महिना आहे, वर्षाअखेर आमच्याकडे विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आहे. जसं तुम्ही म्हणाला की सत्तार साहेब संचालक आहे, आम्ही देखील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहोत. आणि शेतकऱ्यांनी आता निर्णय घेतला आणि विशेषतः शेतकऱ्यांनी आम्ही हे स्वतःहून कबूल करतो की शिवसेना जेव्हा याच्यात भक्कमपणानं उतरली, अधिक प्रभावीपणानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या अपेक्षा ह्या आमच्याकडनं लागून आहेत. बच्चूभाई म्हटल्याप्रमाणे आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत. मंत्री जरी गेले तर लवचिकतेचं धोरण अजिबात नाही आणि उद्या परवाच्या दरम्यान ही अपॉइंटमेंट घेऊन जो काही निर्णय केंद्राचा होईल, माननीय पंतप्रधानांचा होईल, त्या निर्णयाची अपेक्षा आम्हाला 2च दिवसात आहे, तरच अर्थसंकल्प सादर करावा, अशा प्रकारची देखील आमची भूमिका आहे. नाही तर अर्थसंकल्प सादर करण्याची भूमिका जसं केंद्रानं अर्थसंकल्प प्रायोरिटीने मागितला तसं आमचा आता उशिरानं मांडा, पण अगोदर निर्णय मात्र शेतकऱ्यांचा घ्या, शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा घ्या. ठीक आहे. शशिकांत शिंदे, आज शरद पवार साहेबांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे, पण उसाच्या मुद्द्यावरती भेट घेतली अशी बातमी पुढे आलेली आहे. नाही, याच्यामध्ये आपल्याला चुकीची माहिती आहे. 3 मुद्दे आहेत, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आज चर्चेच्या माध्यमातून पवार साहेबांनी या असलेल्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये एकतर या झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातून पिकाला हमी भाव नाही, पिकांना दर नाही, याच्या संदर्भातून भेट केली, चर्चा केली. दुसरा मुद्दा मी तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आज जर देशाच्या पंतप्रधानांनी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका त्या स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांसारखी आहे, त्यांना कर्जमुक्ती करायची नाही म्हणून मागच्या 3 अधिवेशनामध्ये अशाच पद्धतीने चर्चा आणली. सभागृह बंद पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, अर्थमंत्र्यांनी उत्तर दिलं, त्यांनी शेतकऱ्याचं समाधान झालं नाही, योजना आणल्या, कृती झाली नाही. हेच कर्जमाफीची चर्चा आज परत आलेली आहे. 3,500 शेतकऱ्यांच्या माफी आत्महत्येबद्दल. अशी जी गांभीर्याने एवढंच आहे की उत्तर प्रदेशच्या निवडणुकीला जर तुम्हाला कर्जमाफी करायची नाही तर राजकारणासाठी तिथं तुम्ही कशा पद्धतीने आश्वासन दिलं का? देशाचे पंतप्रधान बोलले की पहिल्या कॅबिनेटमध्ये उत्तर प्रदेशच्या आम्ही कर्जमाफी शेतकऱ्यांची करू, मतं घेण्यासाठी ना. मग या महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला मतं फार दिलेली आहेत. मग जेवढी मतं मिळवण्यासाठी नोटा खर्च केल्या तेवढ्या मताच्या संदर्भात माझी विनंती आहे, पाटणी साहेबांना विनंती आहे, तुम्ही खात्री द्या या सभागृहामध्ये उद्या मुख्यमंत्री कर्जमाफीच्या बाबतीमध्ये चर्चा करण्यासाठी आणि कर्जमाफी करण्यासाठी तयार आहे. मी विरोधी पक्षाच्या वतीने जबाबदारी घेतो की जर मुख्यमंत्र्यांनी उद्या कर्जमाफीची घोषणा करण्याच्या संदर्भात, हे बघा, देशाच्या पंतप्रधानांना भेटण्याच्या बाबतीमधला विषय ही वेळ काढूपणा आहे. शिवसेनेने ती भूमिका घेतली तर महाराष्ट्राची आज जनता, शेतकरी तिघांची ताकद एकत्र आल्यानंतर सरकार दबतंय या भूमिकेतून फिरू शकते. तुम्हाला त्याचे अवघड परिणाम होतील, परंतु माझी विनंती अशी आहे की जर या देशाच्या पंतप्रधानांचं मुख्यमंत्र्यांचं किती जवळचं नातं आहे की मुख्यमंत्र्यांनी टाकलेला प्रत्येक शब्द पंतप्रधान ऐकतात. म्हणून मुंबई महानगरपालिकेनंतर लगेच गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काही योजना मंजूर करून आणल्या, तसं पंतप्रधानाची भेट घेण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये ते हमी घ्यावी. जर पंतप्रधान करणार नसतील, मी इथं प्रमुख या विरोधी पक्षाचे सर्व आम्ही प्रमुख जबाबदारी घेऊ. 25,000 कोटीचं कर्ज परत महाराष्ट्राच्या असलेल्या याच्यावर कर्ज वाढलं, आम्ही एकमताने त्याला पाठिंबा देऊ.
केंद्राने मदत करू न करो, तुम्ही तशा प्रकारचा सुद्धा ठराव आणा. आम्ही पूर्णपणाने उद्या सभागृहामध्ये पाठबळ देण्याची जबाबदारी 100% आम्ही घेऊ. आणि तुम्हाला या बाबतीमध्ये तुम्हाला श्रेय घ्यायचं असेल तरी आम्हाला हरकत नाही, पण शेतकरी राजा वाचून दे, आम्ही पाठबळ देण्याची जबाबदारी करू. उद्या चर्चा करण्याची तुमची तयारी आहे. सभागृहाचं कामकाज बाजूला ठेवा. 3 दिवस चर्चा करण्याची, जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असतं माझी चर्चा करायची आहे, मला उत्तर द्यायचं आहे, मी माफी करायची तयारी करतो, तर माफी देण्याच्या बाबतीमध्ये, कर्जमाफी करण्याच्या बाबतीत उत्तर द्यायला सांगा. आम्ही लगेच त्या ठिकाणी पाठिंबा एका ओळीचा देतो आणि त्या प्रकारचा ठराव करा. माझी विनंती आहे, खरोखर जर ही चर्चा सर्वांना वाटतं शेतकरी राज्यात जगला पाहिजे, तर एकदा काही होऊन द्या, परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका आता पटणे साहेब आजच्या या चर्चेद्वारे मुख्यमंत्र्यांकडे पोचवा. उद्या मुख्यमंत्र्यांनी तो ठराव आणून द्या. सगळं सभागृह पाठिंबा देण्याची जबाबदारी 100% आम्ही घेऊ, एवढीच माझी विनंती आहे. नाहीतर मागं सुद्धा 3 चर्चा झाल्या, तुम्ही अशीच आश्वासनं दिली, काही केलं नाही आणि कर्जमाफी केली नाही. ही वस्तुस्थिती आहे. देशाच्या पंतप्रधानामध्ये खरोखर वाटत असेल शेतकरी टिकला पाहिजे, जसा उद्योगपतीला पाठीशी घालता तसं या शेतकऱ्यांना करण्यासाठी तुम्ही निर्णय घ्या. आम्ही तुमच्याबरोबर असू. ठीक आहे. राजेंद्र पाटणी यांच्याकडनं आपण उत्तर ब्रेक नंतर घेणार आहोत. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार टाळाटाळ करतंय का? 80% लोक म्हणतायत होय, कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार टाळाटाळ करतंय. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्याकडं. पाटणी साहेब, कर्जमुक्ती वगैरे बाजूला सोडा, आता तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारही म्हणाले की आम्ही कर्जमाफी द्यायची असेल तर जे आश्वासन भाजपनं उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना दिलं, आता तिथं भाजपची सत्ता येते आहे, त्यामुळं आश्वासन पूर्ण करावं लागणार आहे. सुधीर मुनगंटीवार असं म्हणाले काल की जर का उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत असेल तर मग महाराष्ट्रातल्याही शेतकऱ्यांना मिळेल, केंद्र सरकारनं ते ठरवावं. राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे, त्यामुळं आम्हाला सुद्धा मदत ही केंद्र सरकारकडूनच घ्यावी लागणार आहे. तेव्हा केंद्र सरकारनंच मन मोठं करावं आणि उत्तर प्रदेशबरोबर कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, अशा सगळ्याच कर्जबाजारी शेतकऱ्यांना मदत करावी, कर्जमाफी द्यावी. केंद्र सरकार ज्यावेळेस उत्तर प्रदेशला मदत करेल त्यावेळेस महाराष्ट्राला सुद्धा करेल. त्यांना पूर्ण देशातल्या सर्व शेतकऱ्यांना एकच भूमिका घ्यावी लागेल. असं करता येणार नाही की केंद्र सरकारने उत्तर प्रदेशला कर्जमाफी केली आणि महाराष्ट्राला केली नाही. कारण केंद्र सरकार ज्यावेळेस कर्जमाफीसाठी उत्तर प्रदेशला मदत करेल तर सर्वांना मदत करेल. आणि आपण हे बघितलं, माननीय मुख्यमंत्री काल बोललेत चर्चेला, तर की याविषयी दिल्लीला जाऊन केंद्र सरकारकडून ज्यावेळेस केंद्राला उत्तर प्रदेशाला त्यांची पैसे द्यायची तयारी आहे आणि कर्जमाफी करण्याची जर केंद्र सरकारनं भूमिका घेतली तर निश्चितपणे आपल्या राज्याला त्यांच्याकडून पैसे घेऊ. आत्ता कदम साहेब बोललेत की केंद्र सरकारकडे जाऊन केंद्राचे पैसे आणून ही कर्जमाफी, आणि दोन्हीदा काँग्रेसनं सुद्धा या राज्याला जी कर्जमाफी दिली ही केंद्र सरकारनंच दिलेली आहे. म्हणून पहिला प्रयत्न आहे की केंद्र सरकारकडून हे पैसे आणून ही केंद्राच्या यांना पैसे द्यावी आणि जे राज्याचे पैसे आहेत ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, विकासासाठी ते पैसे लावता येतील. आज राज्याकडून आपण माफी दिली आणि उद्या केंद्राने इतरांना माफी दिली तर राज्य सरकारचं नुकसान होईल. म्हणून ही माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. माननीय मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत आणि ह्या सर्व गोष्टी राज्याच्या जनतेला ते दिल्लीला जाऊन समजेलच. नाही, पण आता 18 तारखेला म्हणजे 18 मार्चला जे राज्याचं बजेट आहे त्यामध्ये तुम्ही तरतूद करा ना. तरतूद नाही केली, प्रोव्हिजन नाही केलं. मागच्या वेळेस सुद्धा केंद्र सरकारनं जाहीर केली होती कर्जमाफी. एक मिनटं सत्तरभाई ऐकून घ्या ना. सत्तरभाई ऐका. अरे आम्ही 10 वर्ष शिवसेनेनं या राज्यभर आंदोलन केले होते, तुम्ही ऐकत नव्हता ना. आता तर तुम्हाला 2 वर्ष विरोधात. अरे 10 वर्ष 1998 पासून 99 पासून तर 2008 पर्यंत. अरे ऐकून घ्या तुम्ही. अरे 9 वर्ष आंदोलन केलं, त्याच्यानंतर 2008ला तुम्हाला जाग आली. ऐकून तर घ्या तुम्ही. सत्ता गेली म्हणून. हा, सत्ता असताना केंद्र सरकार चर्चेमध्ये आणि केंद्र सरकारनं मदत केली आणि माननीय मुख्यमंत्री अत्यंत सकारात्मक आहेत. ते दिल्लीला जात आहेत आणि निश्चितपणे
दिल्लीला जाऊन पंतप्रधानांना याविषयी ते भेटणार आहे. पण कधी 32 तारखेला मग विधिमंडळाचं अधिवेशन जे चाललंय तिकडे काय उत्तर देणार आहे सरकार? 32 दिल्लीला जायची काय गरज आहे? दिल्लीला जायची गरज काय आहे? मुख्यमंत्री महोदय अहो, हे पहा, तुम्ही आता कर्ज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू माझं शकता म्हणणं आता. कसं आहे, बजेटमध्ये तरतूद करा. पाटील साहेब, माझं असं मत देशाचा होणार आहे, आहे. तुम्ही आता बजेटमध्ये तरतूद करा, केंद्राचा पैसे येईल तेव्हा येईनच आपल्याला. हा, रिव्हर्स करून घ्या. काय विषय आहे कधी चला तुम्ही हे पहा, तुम्ही हे असं भुलभुलाय करू बरं नका. ठीक आहे पाटणींना बोलू. निर्णय देशाचा होणार आहे. उत्तर प्रदेशाबद्दल होऊ दे ना, देशाच्या देशाचं budget आपल्याला उत्तर प्रदेशाबद्दल येतं. येणाऱ्या लवकरच 2-4 दिवसात भूमिका जाहीर. तुमचं निघायचं आहे ते सांगा. बरं ठीक आहे आणि- आणि- जाहीरनाम्यामध्ये तर आश्वासन आहे जाधव साहेब, कर्जमाफीचं. ते सर्वच पक्षांनी दिलेलं आहे. जाधव साहेब, पण कोणी करत नाहीये ना. राज्याच्या बजेटमध्ये तरतूद करा. या 70 बायची काँग्रेसची भूमिका सांगतो. यांनी नागपूरचं अधिवेशन मागच्या वेळेस बंद पाडलं होतं. काय तर म्हणे तुरीचे डाळीचे भाव वाढले, म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला जास्त भाव भेटले तरी बंद पाडतात, कमी भाव मिळाला तरी बंद पाडतात. तुम्ही आणखी विषय म्हणजे यांची भूमिका आहे ना. कर्जमाफीचाच विषय आहे. कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे ही विधिमंडळाची मागणी आहे. सर्व पक्षांचे आमदार ही मागणी करतायत की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. शिवसेनेबरोबरच भाजपचेही आमदार म्हणतायत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे. आणि आता तर भाजप सरकार, मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री सुद्धा म्हणतायत की कर्जमुक्ती बाजूला ठेवूया तुर्तास, आता आपण कर्जमाफी दिली पाहिजे. पण ती देताना काय केलं पाहिजे, त्याचे निकष काय, रोडमॅप काय हवा, केंद्राकडून किती मदत हवी आहे, याचा ठोकताळा आम्हाला जुळवायचा आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाऊ शकतात, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊ शकतात, शिष्टमंडळामध्ये सर्वपक्षीय आमदारांना ते सोबत घेतील का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. की केवळ ते शिवसेनेच्याच काही मंत्र्यांना घेऊन जातील, हा वेगळा मुद्दा आहे. काहीही करा, कोणालाही भेटा, पण राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी ही विधिमंडळाची आहे. आणि म्हणूनच सरकारचं हे जे कामकाज विधिमंडळातलं आहे ते विरोधकांनी रोखून धरलेलं आहे. आता महत्त्वाचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. आज ही चर्चा आपण इथंच थांबवणार आहोत. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तोवर अशा अनेक चर्चा आपल्याला कराव्या लागणार आहेत, त्या आपण करणारच आहोत. पण आज इथंच थांबणार आहोत. जाता जाता आपला प्रश्न बघा. कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार टाळाटाळ करत आहे का? 81% लोक म्हणतायत होय, कर्जमुक्तीच्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. आज इथंच थांबूया. पहा फक्त महाराष्ट्रावर.